नमस्कार, मी तनुजा. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. ब्लाऊजला पाइपिंग कशी करायची, पाइपिंग बघा तुम्ही, ती सुंदर झाली आहे. कुठेही अशी उभी राहत नाही, फाकत नाही, अशी ही पाइपिंग आहे. अजून हातशिलाई वगैरे झाली नाही तरी तुम्हीच बघू शकाल ह्याचं फिनिशिंग बॅक साइडनं. तर ही कशी करायची हे आज आपण पाहूयात. चला पूर्ण व्हिडिओ बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय. पाइपिंग करण्यासाठी हे गोल्डन कलरचं कापड मिळतं. साधारण 80 ते 90 रुपये मीटर. हे फक्त आणि फक्त पाइपिंगसाठीच वापरलं जातं. तुम्ही कुठल्याही मॅचिंग सेंटरमध्ये गेलात, जिथं टेलरिंग मटेरियल मिळतं, तिथं पाइपिंगचं कापड मागितलं की तुम्हाला हे मिळेल. 80 रुपये मीटरनं मिळतं हे. बाकीच्या गोल्डन भारीतल्या ब्लाऊज पीससारखं हे नसतं, पण याची पाइपिंग खूप छान होती. ज्या ब्लाऊजमध्ये ज्या कलरचं कॉम्बिनेशन आहे, जसा काठ आहे किंवा जे आहे त्या कलरचं मॅचिंगचं आणायचं, हे मात्र खूप महत्त्वाचं. हे जर तुम्ही मॅचिंगचं आणलं नाहीत तर पाइपिंग काही छान दिसणार नाही. ह्यामध्ये अनेक शेड आहेत, त्यामुळं अर्धा मीटर, पाव मीटर असं तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल तसंही तुम्ही आणू शकता. ठराविक 4 शेड जर तुम्ही आणल्यात तर त्या सगळ्या ब्लाऊजला होतं. 1 इंचाची, बरोबर 1 इंचाची क्रॉसपट्टी मी तुम्हाला आत्ता दाखवलं तशी कापून घ्यायची. क्रॉसपट्टी कापणं महत्त्वाचं आहे आणि कडेनं फोल्ड करून घ्यायचा. आता हे कडेनं फोल्ड केल्यानंतर आपली पट्टी जर एकसारखी नसेल तर ती पट्टी एकसारखी 1.5 इंच आकारामध्ये एकसारखी कापून घ्यायची. हे एकसारखं कापणं फार महत्त्वाचं आहे. ते जर एकसारखं कापलं नाही तर पाइपिंग नीट येत नाही. तुम्ही बघू शकाल 1.5 इंच. तर ही सगळीकडं मोजाल तर 1.5 इंचच भरली पाहिजे, तरच तुमची पाइपिंग ही छान येते. नाहीतर कुठं उभी राहती, कुठं असं काहीतरी विचित्र होतं. म्हणून हे कायम लक्षात ठेवा की पाइपिंग कापताना आपण कापली ना तरी नंतर मात्र ती पूर्ण 1.5 इंचाचीच व्हायला पाहिजे. आता बघा, या बुट्टीला मॅच होईल असं कापड गोल्डन कलरचं मी वापरलं आहे. असंच तुम्हीही त्याला मॅच होईल असं कापड वापरायचं. आता आपण ह्या ज्या हुक लूक पट्ट्या आहेत त्या सेम आहेत का हे बघून घ्यायचं. वाढीव कमी जास्त असं असेल तर आपल्या हुकामध्ये गॅप पडतो, त्यामुळं ते आधी बघून घ्यायचं. सुरुवातीला टिप फिक्स केली आहे आणि किंचित नकळत ताण देत देत पाइपिंग बसवायची. ताण दिला म्हणजे पाइपिंग छान होती. आता हे बघा, इथं कुठं धागे निघालेले असतात ब्लाऊजचे, ते धागे आहेत ते पाइपिंगच्या आत जे निघालेले धागे आहेत ते पूर्ण कव्हर होईल या रीतीनं ही वरची पट्टी आपल्याला बसवायची आहे. नाहीतर ब्लाऊज शिवून झाल्यावर जर तुम्हाला कळलं की कुठंतरी खिसकलं आहे तर तुम्हाला खूप मेहनत घ्यायला लागेल आणि कस्टमरही नाराज होईल. त्यामुळं ही पट्टी लावतानाच धागे कुठं काही फिसकलेलं नाही आहे ना हे लक्षात घेऊनच करायचं. जिथं काही काही कापडच असे असतात ज्याचे धागे खूप निघतात. आता हा ब्लाऊज पीस तसाच आहे, पण मी ते करताना जिथं जिथं असं झालं आहे धागे निघालेत ते मी कव्हर होईल अशा रीतीनंच ही पाइपिंग जोडत आहे. म्हणजे पाइपिंग ही पट्टी जोडताना 2 कामं करायची आहेत. एक म्हणजे कुठले धागे निघाले असतील तर ते कव्हर करणं आणि दुसरं म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग देणं. ह्या दोन्ही गोष्टी कव्हर करत करत ही पट्टी जोडायची. आता इथं शोल्डरची जी पट्टी आहे ती पट्टी आपण जेव्हा ही पट्टी घेतो तेव्हा बाही जोडताना ज्या साईडला, मागच्या साईडला जर शोल्डरची पट्टी असेल तर पाइपिंग जोडतानाही ती मागच्या साईडला येईल याची काळजी घ्यायची. माझी व्हिडिओ जर पूर्णपणे बघितली तर अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत टेलरिंगमधल्या, त्या तुम्हाला कळून जातील. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला जायच्या आधी एक लाईक नक्की करा
लाईक करायला खूप बायका फारच कंजूसी करतात. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझी येणारी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता हे कापड जे आहे पायपिंगचं ते मी कसं दाबून आता ह्या साईडला वळवले, ज्या साईडला पायपिंग आहे त्याच साईडला आतलं जे कापड आहे ते वळवलं आणि ते कव्हर होईल अशी आता बघत करायचं. हे हळूहळू थोडंच धरायचं, असं प्रेस करायचं बोटानं थोडंसंच, नकळत, नाहीतर नखानं कापडच फाटेल असं काही करायचं नाही. आता हे कसं मी आत फोल्ड करते हे तुम्हाला बघूनच करायला लागेल. यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ असतीलही पायपिंगच्या, पण अनेक छोटे बारकावे आहेत जे मी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. कसं मी आत फोल्ड करताना काय करते ते तुम्ही बारकाव्यानं जर बघितलं तर तुम्हाला नक्की कळेल की मला तुम्हाला ह्याच्यामध्ये काय समजवायचं आहे ते. इथं तुम्ही चटकेही मारू शकता, पण मी शक्यतो चटके नाही मारत, कारण कापड ऑलरेडी दोन्हीही नाजूक असतात, त्यामुळे चटके न मारताच पायपिंग करायची. चटके जर मारले तर अजून जास्त पायपिंगला फिनिशिंग येतं, पण कधीतरी फिसकूही शकतं, त्यामुळं मी चटके न मारताच करते. जर कापड कॉटन वगैरे असेल, चांगल्या क्वालिटीचं असेल, जर खालचा ब्लाऊज पीस धागेनं निघणारा, तर तिथं तुम्ही चटके मारून अजून पायपिंगला जास्त फिनिशिंग देऊ शकाल. ही पायपिंग फोल्ड करताना सगळीकडं एकसारखी ह्या पद्धतीनं फोल्ड करायची, म्हणजे पायपिंग आपली बघा किती सुंदर दिसतीये ते. या पद्धतीनं पायपिंग केली तर ती कुठंही मागच्या साईडनं उभी राहणं किंवा धागे निघणं काहीही होणार नाही. खूप छान पद्धतीनं ही पायपिंग कस्टमरला आवडून जाईल. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. ह्याचं कटिंग स्टिचिंग दाखवायचं होतं, पण जमलंच नाही दाखवायला. तरी पुढच्या वेळेस जेव्हा मी कस्टमरचं शिवेन तेव्हा तुम्हाला नक्की याचं प्रिन्सेस कटचं कटिंग दाखवेन. मी बोटनेक ब्लाऊजची एक व्हिडिओ केलेली आहे, बोटनेक ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग. नक्की ती व्हिडिओ जर बघितली नसेल तर जाऊन बघा. खूप छान, अगदी सोप्या भाषेत माझं सगळं कटिंग असतं. मी जितकं कमी 4था, 5वा, 10वा हे जे करायला असतं ते जितकं कमीत कमी सांगता येईल, जितकी डायरेक्ट मापं तुम्हाला देता येतील तेवढी मापं डायरेक्ट देण्याचा माझा प्रयत्न असतो. आता आपली ही पट्टी आहे, ही म्हणजे फिनिशिंग यावं ह्याच्यासाठी, म्हणजे मागच्या साईडनं जे ओपन थोडंसं राहतं ते दिसू नये ह्याच्यासाठी, आणि एक शो टिप म्हणून आपण पाव इंच अंतरावरून, बरोबर बघाल तर एक दाब आहे तो धरून मी एक शो टिप मारून घेत आहे. आपली पायपिंग करून झालेली आहे, तुम्हीच बघू शकाल किती सुंदर फिनिशिंग आलं आहे. तुम्ही जर या पद्धतीनं पायपिंग केलीत तर मला नक्की सांगा तुम्हाला पायपिंग जमली का, आणि तुमचे पायपिंगचे काही प्रॉब्लेम असतील तर ते दूर झाले का. तर चला आज इथंच थांबते. परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. बाय बाय.